तुम तो ठहर परदेसी. काय म्हणते? अरे तुम तो ठहर परदेसी, साथ क्या निभाओगे. तुम तो ठहर परदेसी, साथ क्या निभाओगे. अरे तुम तो ठहर परदेसी, साथ क्या निभाओगे. अरे तुम तो ठहर परदेसी, साथ क्या निभाओगे. सुबह पहल हो गई. अरे अपने देश जाओगे. तुम तो ठहर परदेसी, साथ क्या निभाओगे. स्वागत करीतो आम्ही बाबा यादवदेवजीचे. 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 आशीर्वाद लहावो आम्हा आणि आमच्या यात जगूचे. स्वागत करीतो आम्ही बाबा यादवदेवजीचे. पहा, आपल्या मामाने खूप आपल्यासाठी तकलीफ केली आणि तकलीफ करून तत्व शब्दाने मान चालून या भगवंताची प्राप्ती केली. परंतु मला हे सांगा, आपल्या महान देवी वाजून आपल्या देव ठेवली का? हे साऱ्या देवकाला वाटून दिली. म्हणून मी काय म्हणतो, लक्ष द्या. चमकेल बाबानी तत्व मिळवल्याला. चमकेल बाबानी
दिले या मानव धरी महाराज स्वागत करीतो आम्ही बाबा राजदेवजीचे पाय माझे सुभाष भाऊ आपल्यावर ज्यावेळेस दुःख होते ज्यावेळेस आपले दुःख होते त्यावेळेस त्या भगवंताची आठवण करत होते पण आज आपले दुःख हटले तर आपण त्या महान त्यागीबा जिंतेजीला विसरले म्हणून मी काय म्हणतो माझ्या शोक बांधवांना लक्ष द्या अरे दुःखासाठी हे शेवा मार्गावरी आले दुःखासाठी हे सेवा मार्गावरी आले दुःखासाठी हे सेवा मार्गावरी आले दुःखासाठी हे सेवा अरे मिळाली समाधानी सेवक सुखी झाले अरे मिळाली समाधानी सेवक सुखी झाले मिळाली समाधानी आपल्याला मिळाली समाधानी सेवक सुखी झाले आणि त्या एका भगवंताला आपण विसरून गेले म्हणून मी कंपन सेवक आहे नापण सेवकाच्या मुखात तुम्ही काय म्हणतो लक्ष ठेवा अरे विसरू नको अरे विसरू नको तुम्ही बाबाले अरे विसरू नको सेवकानो ए दादा विसरू नका या बाबाच्या मारी गाणे आतरे वाहदला हवं आम्हाच्या हातात गुरुचे भाऊ आपल्याला बाबाने सेवा दिली पण सांगा काहीतरी आपल्याकडून घेतला का काही पैसा आला का नाही घेतला परंतु आपल्याला बाबाने आपल्याला एक शब्द दिला आणि त्या शब्दरूपी परमेश्वर उभा राहिला आणि त्या शब्दावर त्या परमेश्वराने आपले दुःख दूर केले म्हणून आपण त्या बाबाला काय विसरायच्या आणि कसा विसरायच्या नाही विसरल्या पाहिजे म्हणून पहा मी काय म्हणतो
आशीर्वाद लहाबो आम्हा आणि आमच्या आईचा त्या गुरु ते आशीर्वाद लहाबो आम्हा आमच्या हातात गुरु ते तसेच माझे राजेश भाऊ मुक्काम घोटीटो यांच्याकडून माझ्या पार्टीला 100 रुपयाची भेट आलेली आहे. माझ्या पार्टीकडून नमस्कार आणि बाबाकडून लाख लाख आशीर्वाद असे म्हणून माझ्या शेफबांना मी काय म्हणतो पहा. तसेच करण भाऊ तराले मुक्काम मंडावळी माझे बाबाचे सेवक यांच्याकडून सुद्धा माझ्या मंडळाला 20 रुपयाची भेट आलेली आहे. माझ्या मंडळाकडून नमस्कार आणि बाबाकडून लाख लाख आशीर्वाद असे. तसेच सुरेंद्रजी ठाकरे माझे बाबाचे सेवक मुक्काम मंडावळी यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला 20 रुपयाची भेट आलेली आहे. माझ्या पार्टीकडून नमस्कार आणि बाबाकडून लाख लाख आशीर्वाद असे. तसेच दुर्पदाबाई पात्रे माझे बाबाची शिविका मुक्काम मंडावळी ह्या ताईकडून सुद्धा माझ्या पार्टीला 50 रुपयाची भेट आलेली आहे. माझ्या पार्टीकडून नमस्कार आणि बाबाकडून लाख लाख आशीर्वाद असे. तसेच त्रिजाबाई पात्रे बाबाची शिविका मुक्काम मंडावळी ह्या ताईकडून सुद्धा माझ्या पार्टीला 20 रुपयाची भेट आलेली आहे. माझ्या पार्टीकडून नमस्कार आणि बाबाकडून लाख लाख आशीर्वाद असे. तसेच आमचे साहेब कैलासजी नागपुरे बाबाचे सेवक मुक्काम पंचाला यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला 100 रुपयाची भेट आलेली आहे. माझ्या पार्टीकडून नमस्कार आणि बाबाकडून लाख लाख आशीर्वाद असे मी अपेक्षा करते. तसेच प्रकाश बाई बाबाचे सेवक मुक्काम पंचाला यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला 50 रुपयाची भेट आली आहे. माझ्या पार्टीकडून नमस्कार आणि बाबाकडून लाख लाख आशीर्वाद असे. तसेच उमरा भाऊ बागडे माझे भाऊ बाबाचे सेवक यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला 50 रुपयाची भेट आलेली आहे. माझ्या पार्टीकडून नमस्कार आणि बाबाकडून लाख लाख आशीर्वाद असे. तसेच गोरेराजी पात्रे माझे बाबाचे सेवक यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला 10 रुपयाची भेट आलेली आहे. माझ्या पार्टीकडून नमस्कार आणि बाबाकडून लाख लाख आशीर्वाद असे. हॅलो बाबाच्या रथाच्या डरावर जे तिकडे गेला असेल त्याने आपल्या रथाजवळ येण्याची कृपा करावी अशी आपल्या मंडळीची विनंती आहे. म्हणून पहा मी काय म्हणतो.
आपल्या या महान जागी बाबा जुमदेवजीने जाती भेदना केली आणि सर्व जात एक समान आपल्याला मिळवून दिली. परंतु आज आपण शेवट जाती भेद करत आहे आणि या महान त्यागी बाबा जुमदेवजी या शब्दाचे शब्द तोडीत आहे. म्हणून असं ना झालं पाहिजे आणि सर्व जात एक समान होऊन परमात्मा एक असतं त्याच्यातून आपण कहायला पाहिजे. हेच मी शेवकाकडून अपेक्षा करतो. लक्ष द्या. आपण या चिखलामध्ये लोळत होते. आपण चिखलामध्ये लोळत होते, परंतु ह्या महान जागेबा जुमदेवजीच्या कृपेने आज आपण त्या चिखलाच्या बाहेर निघले. कोणाच्या कृपेने निघले? महान त्यागी बाबा जुमदेवजी. महान जागेबा जुमदेवजीच्या. अरे म्हणून मी काय म्हणतो, लक्ष द्या. अरे आपण सर्व सुखी झालो, अरे आपण सर्व सुखी झालो आणि बाबाच्या कृपेने आशीर्वादाला हवं आमच्या हातात गुरुदेव. आपण भगवंताला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा